स्वागत आहे सर्वांचं त्या शिक्षणाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर बघा, आज आपण पाहणार आहोत सीटेट मराठीमधील पेडागॉजीवरील प्रश्न, जे की अतिशय उपयुक्त आहेत, जे आपल्याला प्रत्येक वेळी सीटेट एक्झाममध्ये विचारले जातात। तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे की जर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, माहिती महत्त्वपूर्ण वाटत असेल, तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तर बघा, पहिला प्रश्न आहे, विद्यार्थ्यांची कामगिरी समाधानकारक नसल्यामुळे तिच्या पाहणीसाठी शिक्षक एक चाचणी तयार करतात। ते पुढीलपैकी कोणत्या पद्धतीचा आधार घेतात? तर बघा, विद्यार्थ्यांची कामगिरी म्हणजे विद्यार्थी अभ्यासामध्ये समाधानकारक नाहीये, तर का नाहीये हे पाहण्यासाठी शिक्षक काय करतात, तर एक चाचणी तयार करतात। तर ती चाचणी तयार करताना त्यांनी कोणत्या पद्धतीचा आधार घेतलेला आहे असं इथं प्रश्न विचारलेला आहे। तर एक आहे बघा, कौशल्य चाचणी। तर इथं कौशल्य चाचणी होऊ शकेल का? कौशल्य बघायचं आहे का? तर नाही। एक आहे कामगिरीची चाचणी, तर इथं कामगिरीची चाचणी येत नाही। 4 आहे समग्र चाचणी, तर इथं समग्र चाचणी सुद्धा येत नाही। तर बघा, इथं काय येतं, तर पर्याय क्रमांक 2 उपचारात्मक चाचणी। तर विद्यार्थी का कमी पडतात, कशा प्रकारे कमी पडतात हे समजून घेणे, त्याच्यावरती उपचारात्मक निदान करणे म्हणजेच डायग्नोस्टिक टेस्ट हे आपलं योग्य उत्तर आहे। तर पुढचा प्रश्न आहे, 6व्या इयत्तेची भाषा शिक्षिका विद्यार्थ्यांच्या भाषाविषयक उत्तर पुस्तिका तपासते। विद्यार्थ्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याचे तिच्या लक्षात येते। बघा, एका 6व्या वर्गाची शिक्षिका आहे आणि ती भाषा विषयाची शिक्षिका आहे। ती भाषाविषयक उत्तर पुस्तिका मुलांच्या काय करते, तपासते आणि तिच्या लक्षात येतं की मुलांची कामगिरी काय नाहीये, तर समाधानकारक नाहीये, मुलांना अभ्यासामध्ये काहीतरी अडचण आहे हे तिच्या लक्षात येतं। त्यामुळे विद्यार्थ्यांची कामगिरी तपासण्यासाठी ती दुसरी चाचणी तयार करते। तर बघा, ती काय करते, विद्यार्थ्यांची कामगिरी, त्यांचा अभ्यास कसा आहे तपासण्यासाठी काय करते, एक वेगळी चाचणी तयार करते आणि परीक्षा घेते। तर अशा चाचणीला काय म्हणतात? तर बघा, मगाशीच प्रश्न होता त्या पद्धतीचाच हा प्रश्न आहे, फक्त प्रश्न तुम्हाला मोठ्या स्वरूपात आणि फिरवून विचारलेला हा प्रश्न आहे। अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला येतात, म्हणूनच मी सांगितलं की अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, एक संस्कारक्षम चाचणी, तर 2 आहे समग्र चाचणी, 3 आहे उपचारात्मक चाचणी आणि 4 आहे एकत्रित चाचणी। तर बघा, काय करणार आहे, त्यांची कामगिरी, त्यांना काय अडचण आहे किंवा काय नाही हे समजून घेण्यासाठी तिनं काय केलेलं आहे, तर चाचणी घेतलेली आहे। म्हणजे ती कोणती झाली, उपचारात्मक चाचणी। म्हणजे विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्यावरती उपचारात्मक निदान करणं, यालाच काय म्हणतात, उपचारात्मक चाचणी म्हणजेच डायग्नोस्टिक टेस्ट हे होय। म्हणजे विद्यार्थ्यांना समजून घेणं, त्यांच्या अभ्यासामध्ये काय त्रुटी आहेत किंवा त्यांना का समजत नाही या गोष्टी समजून घेणं, म्हणूनच इथे येतं उपचारात्मक चाचणी हे आपलं योग्य उत्तर आहे। तर पुढचा प्रश्न आहे, भाषा शिक्षिका वर्गात शिकवल्यानंतर आपल्या नोंदवहीत भाषेशी संबंधित खेळ मुलांना खूप आवडला आणि त्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला। मात्र 3ऱ्या फळीतील मुलांना अपेक्षित गोष्टी साध्य करण्यात अडचण आली। नोंदवहीतील तिची नोंद म्हणजे काय? तर बघा, भाषेची शिक्षक आहे आणि तिने वर्गात शिकवल्यानंतर काय झालं, आपल्या नोंदवहीत भाषेशी संबंधित खेळ मुलांना खूप आवडला असं तिने लिहिलं। म्हणजे तिने जो खेळ शिकवला तो भाषेशी संबंधित होता आणि मुलांना खूप आवडला। तर त्यातील काही मुलांनी सक्रिय सहभाग त्याच्यामध्ये घेतला, पण 3ऱ्या फळीमध्ये जे मुलं होती त्यांना अपेक्षित गोष्टी साध्य करण्यात काय झाली, तर अडचण आली, म्हणजे त्यांना काही गोष्टी समजल्याच नाही। तर नोंदवहीतील तिची नोंद म्हणजे काय? तर बघा, पर्याय क्रमांक 1 आहे आकलन, 2 आहे प्रासंगिक नोंद, 3 आहे विमर्शी विचार आणि 4 आहे निरीक्षण। तर बघा, याचं आपलं योग्य उत्तर काय होणार आहे, विमर्शी विचार। काय आहे, रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। काय आहे, रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग हे आपलं योग्य उत्तर आहे। तर पुढचा प्रश्न बघा, एक प्रभावी भाषा शिक्षक, काय, एक प्रभावी भाषा शिक्षक। तर बघा, एक प्रभावी भाषा शिक्षक काय करतात, तर पाठ्यपुस्तकातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्याकडून पाठ करून घेतील। तर बघा, एक भाषा शिक्षक असं करतात का की पाठ्यपुस्तकामध्ये असणाऱ्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर विद्यार्थ्याकडून पाठ करून घेणार? तर अजिबात नाही। पाठ्यपुस्तकाचा तर वापर करतीलच, शिवाय त्या पलीकडच्या गोष्टींचाही विचार करतील। आता हे बरोबर वाटते। पाठ्यपुस्तकाच्या आधारेच प्रश्नपत्रिका तयार करते। तर बघा, भाषा शिक्षक असं करतात का की जे पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे किंवा जे पुस्तकांमध्ये दिलेलं आहे त्याच्यानुसारच प्रश्नपत्रिका तयार करणार? तर अजिबात नाही।
पाठ्यपुस्तकापलीकडचा विचारही करणार नाहीत. बघा, NEP काय सांगतं की पाठ्यपुस्तक शिकवा, त्याच्यानंतर इतरही गोष्टी मुलांना द्या, म्हणजे सखोल गोष्टी मुलांना समजतात. पण इथं काय दिले, पाठ्यपुस्तकाचा पलीकडचा विचारही करणार नाही. तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. म्हणून आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पाठ्यपुस्तकाचा तर वापर करतीलच, याशिवाय त्या पलीकडच्या गोष्टींचाही ते काय करतील, विचार करतील. म्हणजे पाठ्यपुस्तकाशिवाय सभोवतालच्या गोष्टी, इतर अजून ज्या काही ज्ञान देणाऱ्या गोष्टी आहेत त्यांचा विचार करून पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाऊन सुद्धा ते गोष्टींचा विचार करतील. अशा प्रकारचं एक भाषा शिक्षक काय करणार आहेत, तर गोष्टी करणार आहेत. म्हणून आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर पुढचा प्रश्न पाहूया. भाषा अध्ययनात पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्वपूर्ण ठरते? तर बघा, भाषेचं अध्ययन करताना पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्वाची असते? तर पर्याय क्रमांक 1 आहे पाठ्यपुस्तक, पर्याय क्रमांक 2 आहे पूरक वाचन, पर्याय क्रमांक 3 आहे बालसाहित्य आणि 4 आहे कृती पत्रक. तर बघा, सर्वात महत्वाचं म्हणून सांगितले तर भाषा अध्ययनामध्ये सर्वात महत्वपूर्ण गोष्ट असते तर ती म्हणजे काय आहे, बाल साहित्य. पाठ्यपुस्तक तर महत्वाचं असतं, वाचन सुद्धा महत्वाचं असतं, कृतीपत्रके सुद्धा महत्वाची असतात, पण बाल साहित्य हे काय आहे, अतिशय सर्वात महत्वाची बाब इथं ठरते. तर पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वेग मिळू शकतो? तर बघा, कोणत्या उपक्रमातून विद्यार्थ्यांची सृजनशीलता काय होऊ शकते, तर जास्त फास्टरित्या होऊ शकते. तर बघा, पर्याय क्रमांक 1 आहे परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन. तर बघा, परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन तर अजिबात नाही. पुढचा आहे विद्यार्थ्यांना मूल्य आधारित कथा लिहिण्यास वाचण्यास सांगणे. तर याच्यातून होऊ शकतं का पूर्णपणे? तर याच्यातून सुद्धा एवढा जास्त होऊ शकतो, पण पूर्णपणे नाही. विद्यार्थ्यांना अभ्यासात आवड निर्माण करण्यास सांगणे. आता विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये आवड निर्माण करायला सांगून त्यांच्या सृजनशीलतेचा विकास होऊ शकतो का? तर नाही. तर कशामुळे होऊ शकतो? तर पर्याय क्रमांक 2, आपल्या अनुभवांच्या आधारे मुक्तपणे लेखन करण्याची संधी त्यांना दिली पाहिजे. आपल्याला काय करायचं इथं, सृजनशीलता, त्यांच्यातले जे विचार आहेत, त्यांच्या डोक्यामध्ये ज्या चालणाऱ्या हालचाली आहेत, ज्या गोष्टी आहेत, त्या काय करायला पाहिजेत, आपण विद्यार्थ्यांच्या मनाला मोकळ्या करून दिलं पाहिजेत. म्हणजे त्यांच्या विचारांना मोकळेपणा दिला पाहिजे, तरच ते मुक्तपणे त्यांचे विचार मांडू शकतील, आपल्यापर्यंत त्यांच्या भावना पोहोचवू शकतील, त्यांचे अनुभव आपल्याशी शेअर करू शकतील. म्हणूनच अनुभवांच्या आधारे काय केलं पाहिजे, त्यांना मुक्तपणे लेखन करण्याची संधी दिल्यामुळे काय होऊ शकतं, तर मुलांच्या सृजनशीलतेचा इथं विकास होऊ शकतो. तर बघा, पुढचा प्रश्न आहे भाषेत माइंड मॅपिंग म्हणजे काय? तर भाषेमध्ये माइंड मॅपिंग म्हणजे काय हे विचारलेलं आहे. तर बघा, एक आहे मेंदूचे चित्र रेखाटणे. आता माइंड मॅपिंग मध्ये मेंदूचे चित्र रेखाटण्यास होऊ शकतं का? तर नाही. कथा कवितेच्या आशयावर आधारित चित्र रेखाटणे तर अजिबात नाही. विद्यार्थ्यांना साहसिक उपक्रमाचा आराखडा तयार करून सादर करावयास सांगण्यात. माइंड मॅप मध्ये साहसिक उपक्रमाचा आराखडा तयार करायला सांगणे हे सुद्धा चुकीचं आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, विद्यार्थ्यांना नवीन कल्पना साकार करण्यास आणि सहसंबंध जुळवण्यास सांगणे. तर माइंड मॅपिंग म्हणजे काय होतं, तर नवीन कल्पना साकार करणे आणि त्यांचा सहसंबंध जुळवणे होय. म्हणून आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न पाहूया आपण. लेखन कौशल्याचा विकास करण्यात पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्वपूर्ण आहे? तर बघा, काय करायचं आहे, विद्यार्थ्यांचा लेखन कौशल्याचा विकास करायचा आहे, तर पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्वपूर्ण आहे हे आपण सांगायचं आहे. तर बघा, चांगल्या अक्षरात लिहिणे हे तर बरोबर आहे, पण सर्वात महत्वपूर्ण आहे का? तर नाही. योग्य वर्णक्रम हे सुद्धा आहे, पण सर्वात महत्वाचं नाही. निर्दिष्ट विषयावर दिलेल्या सूचनांच्या आधारे लेखन करणे तर नाही. तर काय आहे योग्य उत्तर? पर्याय क्रमांक 4, स्वतःचा दृष्टिकोन, विचार आणि अनुभव लेखनात उतरवणे. काय करायचं आहे आपल्याला? लेखन कौशल्य काय करायचं आहे? वाढवायचं आहे. तर त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची बाब आहे स्वतःचा दृष्टिकोन, स्वतःचा विचार आणि स्वतःचा अनुभव. म्हणजे विद्यार्थ्याला जे वाटतं त्याचे विचार, त्याचे अनुभव त्याने काय केलं पाहिजे, त्याच्या लेखनामध्ये उतरवलं पाहिजे. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे
विरंगुळा मिळवण्यासाठी आणि सामान्य वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी खास विद्यार्थ्यांसाठीच्या पाठात काय अनुस्तुत असते? तर बघा, आपलं पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 सखोल वाचन, 2 व्यापक वाचन, 3 पूर्व वाचन आणि 4 पश्चात वाचन. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 2 व्यापक वाचन हे अतिशय महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे, कमकुवत विद्यार्थ्यांसाठी भाषा शिक्षणात कोणती कृती सर्वात योग्य आहे? कमकुवत म्हणजे अभ्यासामध्ये जे कमी असतात त्या विद्यार्थ्यांसाठी भाषा शिक्षणात कोणती कृती योग्य आहे? तर पर्याय 1 एकेका विद्यार्थ्याला शिकवणे. तर एकेका विद्यार्थ्याला शिकवणे शक्य आहे का? तर असू शकतं. 2 गट करून शिकवणे, 3 जोडीने शिकवणे आणि 4 वरील सर्व. तर बघा, कमकुवत विद्यार्थ्याला आपण गट करून जर शिकवलं तरी तो कमी प्रमाणात शिकेल, जोडीने शिकवलं तरी सुद्धा त्याची प्रगती एवढी होऊ शकणार नाही. परंतु एकेका विद्यार्थ्याला जर आपण शिकवलं, एकेका विद्यार्थ्याला आपण बघा, आपण शाळेत असताना सुद्धा आपल्याला मॅडम काय करायच्या की एक गट सुद्धा करायच्या आणि काय करायच्या की आपल्याला मॅडमांच्या जवळ बसवून घ्यायच्या आणि काय करायच्या, आपल्याला त्या एक एक चांगल्या पद्धतीने व्यवस्थितरित्या शिकवायच्या. म्हणजे एकेका विद्यार्थ्याला शिकवणे हे आपलं योग्य उत्तर इथं होईल. तर पुढचा प्रश्न बघा, भाषा शिक्षणाच्या वस्तुनिष्ठ मूल्यमापनासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट अनिवार्य असावी? तर वस्तुनिष्ठ मूल्यमापनासाठी अनिवार्य गोष्ट कोणती आहे? तर बघा, 1 आहे वस्तुनिष्ठ आणि समीक्षणात्मकता, 2 आहे आकलनात्मक आणि व्यावहारिक, 3 आहे विश्वसनीय आणि वैधता आणि 4 आहे वरील सर्व. तर आपलं योग्य उत्तर आहे वरील सर्व. म्हणजे भाषा शिक्षणात वस्तुनिष्ठ मूल्यमापनासाठी कोणत्या गोष्टी अनिवार्य असतात? तर वस्तुनिष्ठ आणि समीक्षणात्मकता हे सुद्धा महत्वाचं आहे. तसेच आकलनात्मक आणि व्यावहारिक हे सुद्धा महत्वाचं आहे आणि विश्वसनीय आणि वैधता हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न, भाषा शिक्षणात पुढीलपैकी कोणती बाब महत्वाची नाही? तर बघा, भाषा शिक्षण शिकवताना कोणती बाब महत्वाची नाही? बघा, तुम्हाला सीटेट मध्ये असे क्वेश्चन विचारतात जिथं तुम्हाला मिसगाईड केलं जातं. नाही आहे असं इथं शेवटी दिलेलं असतं. हे शेवटचं जे अक्षर आहे, शेवटचा जो शब्द आहे तो तुम्ही व्यवस्थितरित्या बघायचा आहे. काही वेळेला चुकून वाचता तुम्ही इथं असं वाचू शकता की कोणती बाब महत्वाची आहे आणि तुमचं उत्तर तिथं चुकून जाऊ शकतं. तुमचा 1 मार्क तिथं गेला म्हणून समजा. त्यामुळं तुम्ही सीटेट मध्ये क्वेश्चन वाचताना तुम्ही व्यवस्थितरित्या आधी पहिला क्वेश्चन वाचा, तो क्वेश्चन काय आहे हे समजून घ्या आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती तुमचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. घाई गडबडीत कुठलाही क्वेश्चन वाचू नका. आता समजा तुम्ही अर्धा क्वेश्चन वाचा, हा भाषा शिक्षणात पुढीलपैकी कोणती बाब महत्वाची? हा महत्वाची म्हटल्यानंतर आपल्याला वाटतं हा कोणती महत्वाची आहे हे आपण बघतो, पण पुढे आपण पाहतच नाही की त्यांनी नाही लिहिलं आहे किंवा आहे लिहिलंय, सत्य लिहिलंय, असत्य लिहिलंय हे बघतच नाही. तर हे अतिशय महत्वाचं आहे. हा एक तुमचा एक्स्ट्रा पॉइंट आहे की तुम्ही इथं व्यवस्थित विचार करून व्यवस्थित क्वेश्चन वाचून मगच पुढे जा. घाई गडबड करू नका. तुम्हाला अतिशय कळकळीचं सांगणं आहे. तर बघा, काय होतं इथं, तर महत्वाची बाब नाही. तर बघा, कोणती महत्वाची बाब नाही? विचारांची अभिव्यक्ती, 2 भाषेची समज, 3 लेखन प्रावीण्य आणि 4 सृजनशीलता. तर बघा, महत्वाची बाब नाही म्हणून इथं सांगितलेलं आहे. कशामध्ये? भाषा शिक्षणामध्ये महत्वाची बाब नाही. तर बघा, भाषा शिक्षणामध्ये विचारांची अभिव्यक्ती हे महत्वाचं आहे. भाषेची समज असणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. सृजनशीलता सुद्धा असणे अतिशय गरजेचं आहे. तर महत्वाचं नाही म्हणजेच लेखन प्रावीण्य हे इथं गरजेचं नाही. म्हणून आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. तर बघा, पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न आहे आपला भाषिक कौशल्याच्या संदर्भात. तर बघा, भाषेच्या कौशल्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? हे बघा, इथं सुद्धा परत तुम्हाला तसाच प्रश्न आहे, योग्य नाही. भाषेच्या संदर्भातील कोणते विधान योग्य नाही? भाषा कौशल्य आहेत, आपल्याला माहिती आहे. ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे हे 4 काय आहेत? भाषा कौशल्य आहेत. तर बघा, तर पर्याय क्रमांक 1 आहे
भाषिक कौशल्य निर्माण करण्यात भाषेच्या सरावापेक्षा भाषेचे नियम अधिक महत्वाचे असतात. तर योग्य नाही इथं सांगितले, म्हणजे चुकीचं आपल्याला इथं पर्याय काय करायचा आहे, आपण शोधायचा आहे. तर बघा, भाषिक कौशल्य निर्माण करण्यात भाषेच्या सरावापेक्षा भाषेचे नियम सुद्धा महत्वाचे असतात. नियमाने भाषा आपण बोलतो. पुढे, वाचन आणि लेखन यावर शाळेत भर दिला गेला पाहिजे. तर बघा, वाचन आणि लेखनावर शाळेत तर भर देतात, हे योग्य आहे. चारही भाषिक कौशल्ये परस्परांशी संबंधित आहेत. तर हे सुद्धा काय आहे, बरोबर आहे. तर चुकीचं कोणतं आहे, योग्य नाही म्हणजे चुकीचा पर्याय आपल्याला इथं शोधायचा आहे. तर बघा, पर्याय क्रमांक 2, ऐकणे, बोलणे, वाचणे आणि लिहिणे या क्रमातच मुले भाषा शिकतात. हे काय आहे, तर योग्य नाही असं इथं विचारलेलं आहे. म्हणून इथं काय करायचं आहे, हे आपलं योग्य उत्तर नाही. म्हणून आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नाही लिहिलं इथं योग्य नाही, म्हणजे चुकीचं उत्तर शोधायचं आणि हेच आपलं उत्तर आहे. तर बघा, पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे, व्याकरण येत नसले तरी मूल ती भाषा लवकर शिकते. तर बघा, व्याकरण येत नाही तरी सुद्धा मूल काय करते, भाषा काय करतं, लवकर शिकते. हे विधान कुणाचे? तर बघा, हे विधान कोणत्या शास्त्रज्ञांनी म्हटलेलं आहे? जर व्याकरण येत नसलं तरी सुद्धा मूल काय करतं, तर भाषा लवकर शिकतं. हे कुठल्या शास्त्रज्ञांनी म्हटलेलं आहे असं इथं सांगितलेलं आहे? तर बघा, महर्षी पतंजली यांनी तर नाही, लॉर्ड स्वीट यांनी सुद्धा नाही, लॉर्ड मेकाले यांनी तर अजिबातच नाही. तर हे कोणी म्हटलेलं आहे, तर जीन पियाजे. हे माहिती आहेत आपल्याला, सीटेट मध्ये अतिशय महत्वाचे शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी काय म्हटलेलं आहे, व्याकरण येत नसलं तरी सुद्धा मूल काय करतं, की ती भाषा लवकर शिकतं. म्हणून आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, जीन पियाजे. तर जीन पियाजे हे सीटेट मध्ये अतिशय महत्वाचे शास्त्रज्ञ आहेत. बघा, त्यांच्यावरती खूप प्रश्न विचारले जातात. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, वर्गात शिकविताना विद्यार्थी तुम्हाला कठीण प्रश्न आणि त्यांच्या शंका विचारतात. अशा वेळेस तुम्ही काय कराल? तर बघा, वर्गामध्ये आपण शिकवत असताना मुलं काय करतात, आपल्याला कठीण प्रश्न विचारतात किंवा शंका सुद्धा विचारतात. तर आपण काय केलं पाहिजे अशा वेळेस? तर बघा, आपण काय करावं, तर 2 आहे, तुम्ही त्यांच्या शंका आणि प्रश्न लिहून घ्याल आणि दुसऱ्या दिवशी त्यांचे समाधान करा. बघा, आज तुम्ही प्रश्न विचारलाय आणि तुम्ही तो लिहून घेणार आणि दुसऱ्या दिवशी सांगणार, हे बरोबर आहे का? तर नाही. तुम्ही त्यांना पुस्तक वाचायला सांगाल आणि नंतर त्यावरती चर्चा कराल. बघा, आता विद्यार्थ्यांनी तुम्हाला कठीण प्रश्न विचारला, शंका विचारली आहे आणि तुम्ही काय करताय, तर त्या मुलांनाच पुस्तक वाचायला सांगताय आणि त्याच्यावरती नंतर चर्चा करता. हे बरं योग्य आहे का? अतिशय चुकीचं आहे. आणि 4, वर्गात शिस्त राखण्यासाठी विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षा करा. तर बघा, आता विद्यार्थ्यांनी आपल्याला प्रश्न विचारला आहे, त्याला समजलेलं नाही, त्यांनी शंका विचारली, म्हणून वर्गामध्ये शिस्त राहावी, इतर कोणी विचारू नये म्हणून तुम्ही काय करणार, त्या मुलाला शिक्षा करणार का? तर बिलकुलच नाही. तर आपलं योग्य उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 1, तुम्ही तयारी करून याल आणि त्यांच्या शंकाचे निरसन कराल आणि प्रश्नांची उत्तरे द्याल. तर बघा, आपण एक घटक शिकवत आहे किंवा एखादी माहिती विद्यार्थ्यांना देत असू, तर आपण काय करणार, त्याची संपूर्ण तयारी करून येणार आणि काय करणार, तर मुलांच्या ज्या शंका आहेत त्यांचं आपण काय करणार, निरसन करणार आणि मुलांनी जे प्रश्न मुलांना पडले असतील त्यांचे काय करणार, आपण उत्तर देण्यास काय करणार, समर्थ असणार. विद्यार्थ्यांना नेहमी शंका आली, त्यांना काही कठीण प्रश्न वाटला, तर आपण नेहमी त्यांचं काय केलं पाहिजे, शंकांचं निरसन केलं पाहिजे. त्यांना समजेल अशा भाषेमध्ये आपण त्यांना उत्तर दिलं पाहिजे. त्यांच्या प्रश्नांच्या काय केली पाहिजे, शहानिशा केली पाहिजे आणि त्यांच्या मनात असणारे सगळे संभ्रम आपण दूर केले पाहिजेत. अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना काय करू शकतो, तर एक मार्गदर्शन करू शकतो. तर बघा, आज आपण मराठी पेडागॉजी मधील अतिशय महत्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत. तर जर तुम्हाला काही अडचण असेल, शंका असेल, तर तुम्ही कमेंटमध्ये लिहून विचारू शकता किंवा तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ बघायला आवडत असेल तर ते तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही सांगू शकता. तर बघा, आपले व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटत असतील, माहिती चांगली वाटत असेल, तर तुम्ही नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब जरूर करा. तुम्ही व्हिडिओ पाहता पण चॅनेलला लाईक करत नाही, व्हिडिओला लाईक करत नाही किंवा चॅनेलला सबस्क्राईब करत नाही, तर प्लीज असं काही करू नका. प्लीज तुम्ही आपले व्हिडिओ बघा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक सुद्धा करा, शेअर सुद्धा करा आणि कमेंट सुद्धा करा.